देवा, काय म्हणल्या म्हाळसाताई? तू विचारत जाशील आणि मी बोलत जाईल. मी असत्य कधीच बोलत नाही, आणि जर मी सत्य सांगितलं तर तू अस्वस्थ होत जाशील. नाही देवा, मला काय बी वाटणार नाही. तुम्ही सांगा, काय म्हणाल्या त्या? तिचा हा प्रश्न होता की मी तिच्याशी असा का वागत आहे. म्हणजे? हेच की मी राजवाडा सोडून इथे वाड्यात का राहतो आहे, गडावर का जात नाही. मग काय सांगितलं तुम्ही? जे सत्य आहे तेच मी सांगितलं. म्हणजे माझ्यावरच आलं वय समजा. मी आज तुम्हासनी वचन मागितलं म्हणून तुम्ही हात राहतायसा, पर तुम्हासनी हात राहावंसं वाटत नाही देवा. ऋतुयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरी. इतकेच नव्हे तर कृतयुगामध्ये तिच्या प्रेमात पडून तिच्या स्वाधीन. बानू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, ते आहेच, पण तुझी इच्छा म्हणून मला गडावर जाता येत नाही हे देखील सत्य आहे. देवा, मी काही पाप केलं आहे का? माझं काही चुकलं आहे का? मी माझ्या देवाला निस्ती विनंती केली का माझ्या संग त्यांनी राहावं. नाही बानू, तुझं काहीच चुकलं नाही. तुला माझ्यापासून दूर ठेवण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्याचीच ही प्रतिक्रिया आहे. म्हाळसेला आणि तुला दोघींनाही मी तुमच्या बरोबर हवं आहे, हे हवं आहे. पण हे कसं साध्य होणार हा प्रश्न आहे. देवा, तुम्हाला मी म्हाळसाताईं संग बोलताना बघितलं आणि वाटलं का मी तुम्हासनी हात थांबून ठेवाय नव्हं, तुम्हासनी सांगावं का गडावर जा म्हणून. मग पुढे काय झालं? ज्याची आस ठेवली तेच माझ्या देवानं दिलं आहे मला. मग आता त्यासनी मी कशा पायी सोडून देऊ? कशा पायी हसलात देवा? काही नाही. देवा, मी श्री म्हाळसा देवींना महारुद्राचा उपाय अत्यंत विश्वासाने दिला होता. त्यांनीही महारुद्राचं पूजन अतिशय श्रद्धेने केलं होतं. अशा वेळी आपण उभयतांची केवळ भेट व्हावी एवढंच पुरेसं नाही. मान्य आहे, पण तिने केवळ माझी भेट मागितली. हे घ्या. माधवी, क्षमा असावी देवी. काय झालं आहे माधवी? माधवी सोडून सगळ्याजण इथून गेलात तरी चालेल. काय झालंय? काहीच नाही माधवी, मी तुला चांगलंच ओळखते. तुला अशा अनेक गोष्टी ठाऊक असतात ज्याची गडावर चर्चा सुरू असते, आणि आजही अशीच कोणती तरी गोष्ट तुला कळली आहे. सांग, काय कळलं आहे तुला? खरं तर विशेष असं काही नाही, पण काय? जी वार्ता माझ्या कानावर आली आहे ती खरी आहे की खोटी हे अजून मला कळालं नाही, म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही. पण वार्ता आहे तरी काय? बानूच्या वाड्यावर आज जागरण गोंधळ होणार आहे, ही वार्ता माझ्या कानावर आली आहे. पण खरंच देवी, ही वार्ता खरी आहे की खोटी हे नाही ठाऊक. मग ते सत्य आहे की असत्य हे मला कळायला हवं. होय देवी, मी आत्ता जाते आणि काही कळतंय का ते बघून येते. वरीत जा.
देवा, राघोबा, गडावर चाललो होतो जी, तिथली समधी कामं झाली म्हणून म्हणलं तुम्हाला सांगून जावं. घरी सर्वजण कसे आहेत? देवा, तुमच्या आशीर्वादाने समधी सुखी आहेत जी. उत्तम, सुखी राहा. काहीही हवं असल्यास सांग. जी, गडावर काही सांगावा द्यायचा होता का जी? नाही, काहीही नाही. देवा, जागरण गोंधळ आहे, समध्यासने आवतन द्यायचं होतं. राघोबा, सर्वांना सांगा की जागरण गोंधळाला यावे. जी, समध्यासने सांगा हात या प्रसादाला म्हणून. हा, पूर्णाचं जेवण आहे. सांगतो जी. आणि तुम्ही बी यायचं बरं का? होय होय, येतो की. येतो देव. देवा, हे बरं झालं बघा. आता गडावर कळेल हात देवाची पूजा आहे ती. सर्वांना कळेल, पण म्हाळसेला कळलं तर तिला हे आवडणार नाही. काय झालं? देवी, एक नवीन वार्ता आहे. बाणाईच्या वाड्यावर जागरण गोंधळ आहे, प्रसाद आहे आणि सेवक सगळ्यांना आमंत्रण देत आहेत. आता हे काय नवीन? हे म्हाळसादेवींना आवडणार नाही. त्यांच्या रागाला कसा आवर घालायचा हा प्रश्नच आहे. यात आपण काय करायचं हा देखील प्रश्न आहेच देवी. परंतु आता ह्याची काय आवश्यकता होती? कोण आहे या सगळ्या मागे? प्रथम दर्शनी तरी कोणी दिसत नाही, परंतु हे सगळं असं चाललंय की दिवसेंदिवस हातातून गोष्टी निष्ठच चालल्या आहेत. मला असं वाटतं की तुम्ही श्री खंडेरायांशी बोलण्याची वेळ आली आहे. देवी, मी बोलून बघितलं, परंतु त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. श्री खंडेराय तर त्यांनी दिलेल्या वचनाचे दाखले देत आहेत. तिथून गोष्टी पुढे सरकतच नाहीत. त्यांना गडावर कसं आणायचं हा मोठा प्रश्न आहे. कोणताच मार्ग नाही? असं होत नाही, परंतु गडाखाली आता जागरण गोंधळ होणार. सगळे लोक तिथे जातील. श्री म्हाळसा देवींना आपण काय उत्तर देणार आहोत? मी बोलते त्यांच्याशी, परंतु त्यांना समजवण्यासाठी माझ्याकडे कुठलंही कारण नाही. परंतु मी त्यांना धीर तर देऊ शकते. त्यांना मी सांगितलेला महारुद्राचा उपाय कामी आला, परंतु त्यांनी काहीच घडलं नाही. जे काही घडवणं आहे ते अर्थातच श्री खंडेरायांच्या हातात आहे, परंतु त्यांनी मनात काय योजले आहे कळत नाही. पाहूया. परंतु मला बानूचं आश्चर्य वाटतं. ती असं काही करेल असं वाटलं नव्हतं. देवी, तिची ह्यात काहीच चूक नाही. इतके वर्ष तिचा जो सन्मान झाला नाही, जो अपमान झाला, त्यामुळे हे सगळं घडतंय. कवडप्पा, कवडप्पा, अहो तुम्ही मी तेच बघतोय ना मग की म्या बघतोय. अरे होय की, काय झालंय ह्याला? मला वाटतं त्याला येड लागले, पण असं कधी करत नाही हो. तुम्ही हता आहे ती हे कळल्यावर समजे तुमच्या दर्शनासाठी हता आले. हे म्हाळसाताईसनी कळलं तर त्यासनी हे नाही आवडायचं हे पक्क. देव खाली आहेत, लोकांना न्याय हवा आहे म्हणून सगळे खाली जमले आहेत. आजपर्यंत गडावर राजसभेत न्यायदान झाले आहे आणि आज पहिल्यांदाच